भारत पाकिस्तान तब्बल 41 वर्षांनंतर एशिया कपच्या फायनलमध्ये भिडले आणि भारतानं हा सामना जिंकला। पण टीम इंडियानं पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नकवी यांच्याकडनं विजयी ट्रॉफी घेण्यास नकार दिला। त्यामुळे नकवी ट्रॉफी घेऊन पळाले। आता यावरनं नवा वाद पेटलाय, बघूया। 15 दिवसापूर्वी त्यात मोहसिन नकवी बरोबर याच भारतीय संघानं हस्तांदोलन केलं। मग तुम्ही देशाला काय मूर्ख बनवताय? संजय राऊत यांची भूमिका परवेज मुशर्रफ यांना आवडेल, इम्रान खान यांना आवडेल। नाही, ही सगळी नौटंकी आहे। हात मिळवले नाही मिळवले वगैरे सगळ्यांचे व्हिडिओ आले तर आधी मिळवले नसले वगैरे। भारताचा विजय झाला म्हणून संजय राऊत यांच्या दांड्या देखील गुल झालेल्या आहेत। टीम इंडियानं पाकिस्तानची धुळदाण उडवत आशिया चषकावर नाव कोरलंय। मात्र फायनलपेक्षा त्यानंतर मैदानावर घडलेलं नाट्य अधिक गाजलं। पाकिस्तान बोर्डाचे अध्यक्ष आणि मंत्री मोहसिन नकवींच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारण्यास नकार देत भारतानं सर्वांसमक्ष पाकला जागा दाखवली। आता यावरून खासदार संजय राऊतांनी टीम इंडियावर निशाणा साधलाय। आशिया चषक सुरू होण्यापूर्वी भारतीय संघानं मोहसिन नकवींसोबत काढलेले फोटो आणि केलेलं हस्तांदोलन याचा व्हिडिओ पोस्ट केलाय। ही नौटंकी आहे। तुम्ही मैदानावर खेळताय एकत्र, ज्याला विरोध आहे देशाचा। आधीच्या मॅचला काहीतरी त्या पाकिस्तानच्या मॅचचे काय हस्तांदोलन करायला नकार दिला। अरे खेळलात ना, काल तुम्ही काहीतरी जिंकलात तेव्हा तो पाकिस्तानचे कोण एक मंत्री आहेत मोहसिन नकवी, जे एशियन क्रिकेटचे अध्यक्ष आहेत। काल तुम्ही त्यांच्या हस्ते ट्रॉफी घ्यायला नकार दिला। अरे पण तुम्ही खेळलात आणि 15 दिवसापूर्वी त्यात मोहसिन नकवी बरोबर याच भारतीय संघानं फोटो काढले, हस्तांदोलन केलं। मग तुम्ही देशाला काय मूर्ख बनवताय? काल भारत जिंकल्यानंतर संजय राऊत यांचं तोंड बघण्यासारखं होतं, कारण त्यांचे सट्ट्यामधले पैसे देखील काल गेले आणि भारताचा विजय झाला म्हणून संजय राऊत यांच्या दांड्या देखील गुल झालेल्या आहेत। खरं तर संजय राऊत हे महाविकास आघाडीचे हरीश रौफ आहेत। हरीश रौफ यांचं विमान कसं असतं, रोज सकाळी हवेमध्ये उडतं आणि स्वतःच्या दांड्या गुल करतं। तसं संजय राऊत यांचं विमान रोज सकाळी हवेमध्ये उडतं आणि महाविकास आघाडीच्या दांड्या गुल करण्याचं काम संजय राऊत यांचं विमान करत असतं। भारतीय संघानं मोहसिन नकवी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला, परंतु ते व्यासपीठावरच उभे होते। पाकिस्तान संघाला उपविजेता संघाची मेडल्स देण्यात आली, पण भारतीय खेळाडूंनी मात्र अखेरपर्यंत ट्रॉफी मात्र स्वीकारलीच नाही। भारताचे खेळाडू प्रेझेंटेशन सेरेमनी दरम्यान मैदानावर बसलेले आणि झोपून मोबाईल पाहतानाही दिसले। एमिरेट्स क्रिकेट बोर्डाचे उपाध्यक्ष खालिद अल झारुनी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्यास भारतीय संघ सज्ज होता, परंतु मोहसिन नकवी यांनी ते होण्यापासून रोखलं। पुरस्कार सोहळा सुरू होण्यापूर्वी नकवी बाजूला उभे राहिले। नकवी मात्र आपल्या जागेवरून बिलकुल हटले नाहीत। नकवींनाच भारतीय संघाला मेडल्स आणि ट्रॉफी द्यायची होती। भारतानं नकार दिल्यानंतर नकवी ट्रॉफी घेऊन गेले। जी पाकिस्तानची भूमिका आहे, जी हिरव्या पाकड्यांची भूमिका आहे, ती संजय राऊत यांची आहे। कारण संजय राऊत यांना भारत जिंकला याचं जणू काही दुःखच झालेलं आहे। संजय राऊत यांची भूमिका परवेज मुशर्रफ यांना आवडेल, इम्रान खान यांना आवडेल, बेनझीर भुत्तोच्या घरातील लोकांना आवडेल। हीच भूमिका संजय राऊतांची आणि तीच उद्धवजींना आवडते का, हा आमचा प्रश्न आहे। नाही, ही सगळी नौटंकी आहे। हात मिळवले नाही मिळवले वगैरे सगळ्यांचे व्हिडिओ आले तर आधी मिळवले नसले वगैरे। ICCचे अध्यक्ष कोण आहेत? एशिया क्रिकेट काउन्सिलमध्ये कोण आहेत? भाजपचेच पदाधिकारी आहेत ना। मग BCCI मध्ये कोण आहेत? तुम्ही एक खेळ एक वेळी सोडू नाही शकत। एशिया कप मध्ये आपण भाग नसता घेतला, कुठे मोठे तुमचे रँकिंगला काही झालं असतं? जगातली सर्वोत्तम टीम आहे आपली, तरी पण तुम्ही प्रत्येक पैशाच्या मागे फिरत असता। हा निर्लज्जपणा नाही तर काय? आणि मग तुम्ही ऑपरेशन सिंदूरची तुलना एका क्रिकेटच्या खेळाबरोबर करता, हे दुर्दैव आहे।
भारतीय संघानं पाकिस्तानवर 5 विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवत 9व्यांदा आशिया चषक जिंकलाय. कर्णधार सूर्यकुमार यादवनं या स्पर्धेतील आपली संपूर्ण मॅच फी भारतीय सशस्त्र दलासह पहलगाम हल्ल्यातील पीडितांना देण्याचा निर्णय घेतलाय. तर भारताच्या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतीय संघाचं आगळं वेगळं अभिनंदन केलंय. ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करत पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला जोरदार टोला लगावलाय. खेळाच्या मैदानावर ऑपरेशन सिंदूर निकाल सारखाच राहिला, भारत जिंकला. आपल्या क्रिकेटपटूंचं अभिनंदन. जेव्हा नरेंद्र मोदी साहेब आणि त्यांचे जितके लोक आहे देशभक्त, पाकिस्तान आतंकवादी देश आहे पण आम्ही क्रिकेट खेळणार, आम्ही विरोध केला पण नाही खेळलं असतं तर बहुतेक एक खूप मोठा संदेश आपण जगाला दाखवले असते की आम्ही हे बॉयकॉट या कारणाने केले की हे कंट्री जे आहे ते आमच्या देशावर, सामान्य लोकांवर अशा प्रकारचे वारंवार हल्ले करत आहे फक्त पैशासाठी. कशामुळे खेळलं तुम्ही? मोदी है तो मुमकिन है, पण बीसीसीआई ला कंट्रोल करू शकत नाही तुम्ही की नाही बीसीसीआई को करना पड़ता है करके. वी हैव अ लॉजिकल रीजन. ऑपरेशन सिंदूर संपलेलं नाही हे आपल्या भारतीय क्रिकेटपटूंनी काल दुबईच्या मैदानामध्ये दाखवून दिलं आणि पाकिस्तानला जशास तसं उत्तर देण्याचं काम आपण युद्धाचं मैदान असो किंवा खेळाचं मैदान असो दोन्ही ठिकाणी करतो हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. आणि पाकिस्तानचे बाप कोण आहेत याचं उत्तर संपूर्ण जगाला मिळालेलं आहे. एकीकडे ठाकरेंच्या शिवसेनेकडून भारत पाकिस्तान सामन्याला विरोध बघायला मिळाला, तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंचे निकटवर्ती आमदार मिलिंद नार्वेकरांनी टीमचं अभिनंदन करत पार्टीला देखील उपस्थिती लावली. यावेळी नार्वेकर यांनी जय शहा यांचीही भेट घेतली. यश मिळवल्यानंतर सगळ्या भारतीयांना आनंदच वाटतो, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन, त्यांना शुभेच्छा. शेवटी आता ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत आणि सामने पण संपलेले आहेत. आज तिथल्या सिंदूर ज्यांचं गेल्या त्याच महिला सांगत होत्या या पाकिस्तानाबरोबर नका खेळू म्हणून, पण आमच्या सैनिकांनी कायम जिद्दीने पाकिस्तानला हरवलंच आहे आणि हरवतच आलेत, पुढेही हरवतील. पण किमान ही जी ओली जखम होती त्याची कदर करावी असं सर्वांचं मत आहे. पहलगाम दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर झालेलं ऑपरेशन सिंदूर यामुळे भारतानं पाकिस्तानशी सर्व संबंध तोडलेत. त्यामुळे भारतानं पाकिस्तान विरोधात क्रिकेट न खेळता थेट बहिष्कार टाकावा अशी भावना अनेकांनी व्यक्त केली होती. मात्र तरीही टीम इंडिया खेळली. पाकच्या खेळाडूंशी न बोलणं, त्यांच्याशी हस्तांदोलन टाळणं अशा छोट्या छोट्या कृतीतून भारतीय संघानं पाकिस्तानला धडा शिकवलाय. तर अंतिम सामन्यानंतर पाकला हिसका दाखवून भारतानं जगाला संदेश दिलाय. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.